नाशिकमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। नाशिकमध्ये शिवसेना युबीटीचा निर्धार शिबिर होणार आहे। नाशिकच्या मनोहर गार्डन सभागृहात हे शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। अनुत्पादित कर्जामुळे बँकिंग परवाना रद्द होण्याची टांगती तलवार नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आहे। स्वतःची मुख्यालय असलेली आलिशान इमारत विकण्याची वेळ बँकेवर आली आहे। या माध्यमातून बँकेचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएमची सुविधा उपलब्ध झाली आहे। धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेली भारतातली पहिलीच एक्सप्रेस आहे। त्यामुळे आता प्रवासादरम्यान प्रवाशांना रोख रक्कम काढण्याची सोय होणार आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये पोलिसांनी वृक्षारोपण करून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। आंबेडकर जयंतीनिमित्तानं पोलिसांकडून शहरामध्ये विविध उपक्रम राबवले जाणार आहेत आणि त्यानुसार आडगाव, रेपाळ, पिंपळगाव, लेप आणि निमगाव मड या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं। नाशिकच्या निफाडमधल्या गाजरवाडी इथं वृद्ध दाम्पत्यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आलं। या प्रकरणात दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून कोयता आणि 5 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या। येवला तालुक्यातल्या अंगुलगाव इथल्या शेतीच्या गोदामाला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये गोदामातलं साहित्य जळून खाक झालं। सुदैवानं यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती कळतेय। येवला तालुक्यातल्या सातळी इथल्या शेतकऱ्याच्या 3 एकर मक्याच्या चाऱ्याच्या गंजीला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। या आगीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। त्या वायर काढायला लावर गणू आहे गणू ती वायर पाहिजे परत त्यांची वायर पाहिजे।